नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. रब्बी हंगाम 2025-26 साठी एक अपडेट आलेले आहे. सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी रब्बी हंगाम 2025-26 साठी ई पीक पाहणी करून घ्यावं. या संदर्भातील अपडेट जो काय जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व महसूल प्रशासनाला या पत्राद्वारे आव्हान केलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी. या संदर्भातील हे पत्र आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर ही ई पीक पाहणी का करावी या संदर्भातील आपण शेवटी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. हे पत्र सुरुवातीला आपण पाहूयात. या पत्रामध्ये त्यांनी सरळ दिलेलं आहे की जी काय ई पीक पाहणी आहे ती ई पीक पाहणी कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत सुरू झालेली आहे. त्यानंतर या सर्व डिटेल या पत्रा थ्रू बघूयात. आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्याचं जे काय महसूल आणि वन विभाग आहे त्या अंतर्गत येणारा जो जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे पत्र निर्गमित केलेलं आहे. 10/12/2025 रोजी हे पत्र त्यांनी निर्गमित केलेला असून त्यांनी विषय जो काय आहे ई पीक पाहणी या संदर्भातील विषय आहे डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे रब्बी हंगामातील पीक नोंदणी सुरू करण्याबाबतचं हे पत्र आहे. आपण पाहू शकता. या पत्राद्वारे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो काय ॲग्रिस्टॅक प्रोजेक्ट आहे, ॲग्रिस्टॅक प्रोजेक्ट अंतर्गत ही जी काय ई पीक पाहणी होते आणि ह्या ई पीक पाहणी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपलं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं. डिजिटल क्रॉप सर्वे जो काय आपलं प्ले स्टोअरवर आहे तो प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपली ई पीक पाहणी करून आपला पीक फेरा लावावा. रब्बी हंगाम 2025-26 साठी त्याची डेट त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी स्तरावरील कालावधी आणि सहाय्यक स्तरावरील कालावधी असे दोन वेगवेगळे कालावधी दिलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, शेतकरी स्तरावरील कालावधी म्हणजेच शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतावर जाऊन ई पीक फेरा लावणे या संदर्भातली जो काळ आहे त्याला म्हणतात शेतकरी स्तरावरील कालावधी. आणि सहाय्यक स्तरावरील कालावधी म्हणजेच अनेक असे शेतकरी असतात की त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये जर ई पीक फेरा लावलेला नसेल तर गाव स्तरावर एक महाराष्ट्र शासनाच्या किंवा महसूल प्रशासनातर्फे काही सहाय्यक निवडले जातात आणि त्या सहाय्यकांना जे राहिलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा पीक फेरा लावण्यासाठी त्यांना नेमून दिलं जातं. याची माहिती सहाय्यक स्तरावर जो काय कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सहाय्यक कोण आहेत याची माहिती आपल्या तलाठी बांधवांकडे मिळू शकते. आता सध्या हे जे काय रब्बी हंगाम 2025-26 आहे त्यासाठी जो काय ई पीक पाहणी आहे त्याचा दिनांक जो आहे तो ऑलरेडी 10 तारखेपासून सुरू झालेला आहे. 10 डिसेंबर 2025 पासून 24 जानेवारी 2026 अशी तारीख आपण पाहू शकता. शेतकरी स्तरावर आपण पाहू शकता 10 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 अशी तारीख दिलेली आहे. आणि हा शेतकरी स्तरावरील जो काय कालावधी संपल्यानंतर सहाय्यक स्तरावर जो काय कालावधी आहे तो आहे 25 जानेवारी 2026 पासून ते 10 मार्च 2026 पर्यंत. शेतकरी बांधवांनो, माझं तुम्हाला असं आव्हान आहे की सहाय्यक स्तरावरील ची नोंद वाट न पाहता किंवा 24 जानेवारी 2026 ह्या लास्ट डेटची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या रब्बी हंगामाचा जो काय पीक फेरा लावायचा आहे तो हा डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं आणि लवकरात लवकर ई पीक पाहणी करावी असं मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो. त्याचबरोबर मी आता तुम्हाला हे ई पीक पाहणी का लावावी, त्याचबरोबर ई पीक पाहणी फक्त आपली जे काय हंगामी पिकं आहेत त्यांच्यासाठीच असते का ह्या डिटेल आपण पाहूयात. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना माहीत असेलही किंवा अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. बघा, ई पीक पाहणी अनेक प्रकारे या ॲप्लिकेशनवर अनेक फायदे आहेत. त्यामध्ये आपण फक्त निर्भेळ पीक असेल किंवा मिश्र पीक असे हे दोनच पीक व्यतिरिक्त अनेक प्रकारे याचा वापर आपण करू शकतो. यामध्ये फळबागांसाठी ई पीक पाहणी करायची असते. अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही. ज्यांच्या फळबागा आहेत त्यांनी फळबागासाठी ई पीक पाहणी करायला पाहिजे. त्याचबरोबर पॉलीहाऊस पीक ज्याचं आहे किंवा शेडनेट पीक ज्याचं आहे त्यांनीही ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं पड जर असेल, अनेक शेतकरी असतात त्यांची जमीन पडीक असेल किंवा काही पेरलेलं नसेल त्याचीही नोंद ह्या ई पीक पाहणी ॲप्लिकेशनवर केली पाहिजे. त्याचबरोबर आपले जलसिंचनाचे जे काही स्रोत आहेत, त्याचबरोबर विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा शेततळं याचंही ऑप्शन ह्या ॲपवर आहे. नक्कीच त्यांनी नोंद ह्या ॲपवर करावी ई पीक पाहणीवर. त्याचबरोबर आपलं जे काय निर्भेळ पीक असेल किंवा मिश्र पीक असेल, म्हणजे समजा आता रब्बी हंगामामध्ये काय मिश्र पीक असेल त्याचीही त्यांनी नोंद करावी किंवा फक्त एकच पीक असेल त्याचीही त्यांनी नोंद करावी. या सर्व प्रकारे आपण
ई पीक पाहणी करावी असे मी आवाहन करतो. जे काय फळबागवाले आहेत किंवा पॉलीहाऊसवाले आहेत किंवा मिश्र पीकवाले आहेत किंवा निर्भय पीकवाले आहेत, या सर्वांनी, त्याचबरोबर जलसिंचनाची तुमच्या नोंद करावी, विहीर, बोर, जे काही शेततळ आहे, त्याचबरोबर पॉलीहाऊसवाल्यांनीही करावी, शेडनेटवाल्यांनी करावी असं मी आवाहन करतो. आता ही ई पीक पाहणी का करावी याबद्दल आपण थोडीसं बोलूया. सर्व शेतकरी बांधवांना वनायकी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या जे काही योजना आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही ही ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पीक पीक विमा योजनाचा आपण फायदा घेत असतो. या पीक विमा योजनेसाठी ही ई पीक पाहणी तुमचा पीक फेरा लावलेला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्या नैसर्गिक आपत्ती पासून मिळणारं जे काय अनुदान आहे किंवा मदत आहे ही ई पीक फेरा असेल तरच मिळू शकते. त्याचबरोबर पीक कर्ज आहे बघा, शेतकरी अनेक बांधव पीक कर्ज काढत असतात, तर सुरुवातीला तुम्ही पीक फेरा लावलेलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वन्य प्राणी असतील किंवा अन्य पीक नुकसान झालेलं असेल तर त्याचा फायदा घेण्यासाठी ही ई पीक पाहणी गरजेचं आहे. तसेच हमीभावाअंतर्गत शेतीमाल आपण शेतकरी विक्री करत असतो त्यावेळेस ई पीक पाहणी केली गरजेचं असते. त्याचबरोबर शासनाला जे काय अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांपासून गोळा करायची असते त्याचाही महाराष्ट्र शासनाला फायदा होतो. अशा सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ई पीक पाहणी करावी अशी मी नम्र विनंती करतो. शेतकरी बांधवांनो, मी एक छोटा प्रयत्न सुरू केलेला आहे. जे काय महाराष्ट्र शासनाचे अपडेट्स आहेत, महसूल प्रशासन असेल किंवा कृषी प्रशासन असेल किंवा ई प्रशासन असतील, त्याची छोटी मोठी माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रांना, सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा अशी मी विनंती करतो. आणि लवकरात लवकर 24 जानेवारीची वाट न पाहता तुम्ही ई पीक पाहणी करा अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.